जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, 1907 ला सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर पहा, 1907 ला सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा कोण होते अध्यक्ष? खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर कोण होते? रासबिहारी बोस होते। कोण होते? 1907 ला सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी बोस होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारत स्वतंत्र झाला तेव्हा महात्मा गांधी कोणत्या ठिकाणी होते? ठिकाण विचारले आहे। तर भारत स्वतंत्र झाला तेव्हा महात्मा गांधी कुठे होते? तर पश्चिम बंगालला। पश्चिम बंगाल कोणत्या ठिकाणी? तर नौखाली। कुठे? नौखाली या ठिकाणी होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, एका माणसाचे सैन्य म्हणजे वन मॅन आर्मी या शब्दात महात्मा गांधीबद्दल कोणी उद्गार काढले? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे। एका माणसाचे सैन्य या शब्दात महात्मा गांधीबद्दल कोणी उद्गार काढले? तर लॉर्ड माउंटबॅटन। कोणी काढले? लॉर्ड माउंटबॅटनने काढले। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारतीय ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली? भारतीय विचारले, भारतीय ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे। तर कोणी केली? केशवचंद्र सेन। कोणी केली? केशवचंद्र सेन यांनी केली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पहा पुढचा प्रश्न, माळढोक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे माळढोक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सोलापूर। कोणत्या जिल्ह्यामध्ये? सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही विचारले? तर खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही आहे? तर प्राणहिता ही गोदावरीची आहे उपनदी, पैनगंगा आहे, इंद्रावती सुद्धा आहे, फक्त पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे। कृष्णा नदीची उपनदी आहे, म्हणजे आपलं उत्तर येणार डी। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र पठार हवामान कोणत्या प्रकाराचे आहे? तर महाराष्ट्र पठार हवामान कोणत्या प्रकाराचे आहे? तर कोणत्या प्रकाराचे आहे? कोरडे व विषम हवामान आहे। कसे आहे? कोरडे व विषम हवामान आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? तर पहा, हनुमंते घाट कोणत्या महामार्गावर आहे किंवा मार्गावर आहे? तर कोल्हापूर ते कुंडाळ। कुठे आहे? कोल्हापूर ते कुंडाळ या भागामध्ये हनुमंत घाट लागतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, एखाद्या विधेयकाबाबत लोकसभा व राज्यसभा, कुठे? लोकसभा व राज्यसभामध्ये वाद निर्माण झाल्यास तो सोडवण्याचा संसदेची संयुक्त बैठक कोण बोलवतो? तर पहा, एखाद्या विधेयकाबाबत लोकसभेत व राज्यसभेत वाद निर्माण झाल्यास तो सोडवण्याचा संसदेत संयुक्त बैठक कोण बोलवतो? तर राष्ट्रपती। कोण? राष्ट्रपती बोलवतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, विधानसभा सदस्यास आपला सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो त्यांना कोणास सादर करावा लागतो? तो कोणास सादर करावा लागतो? खालील का ऑप्शन दिले आहे। तर विधानसभा सदस्यास आपला सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो विधानसभा सभापतींना, कोणाला? विधानसभा सभापतींना सादर करावा लागतो। कोणाला? विधानसभा सभापतींना। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पहा, जोड्या दिल्या आहे। घुबड कसे आवाज करतो? घुतकारणे। घुबडाचा आवाज घुतकारणे। तर सापाचा आवाज कसा असतो? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे। तर पहा, याचं उत्तर आहे ए आणि बी, म्हणजे दोन्ही, फुतकारणे व फुसफुसणे असे सापाचे आवाज आहे। कसे? फुतकारणे व फुसफुसणे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, दोन वर्ण एकत्र येऊन ए, ओ, अर असे बदल झाल्यास त्याला ब्रॅकेट असे म्हणतात? तर पहा, दोन वर्ण एकत्र येऊन जेव्हा, पहा उदाहरण देऊ आपण, अ किंवा आ प्लस ई किंवा मोठी, तर काय होते? ए होते। यामध्ये बदल होतो, म्हणजे असं विचारलं आहे। दोन वर्ण एकत्र येऊन म्हणजे अ आणि ई घेतल्या तर ए येतो असं। तर दोन वर्ण एकत्र येऊन ए, ओ, आर असे बदल झाल्यास त्याला काय म्हणतात? तर त्याला गुणादेश म्हणतात। काय म्हणतात? गुणादेश असे म्हणतात। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे,
पुढचा प्रश्न पहा, संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे याला काय असे म्हणतात? काय म्हणतात? संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे याला काय म्हणतात? तर याला आदेश म्हणतात. काय म्हणतात? याला आदेश असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गुलामगिरी हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? तर पहा, यातूनच भाव व्यक्त होते. गुलामगिरी म्हणजे हे भाववाचक नाम आहे. कोणते आहे? भाववाचक नाम आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड राज्यात नाही? नाही विचारले. तर पहा, उत्तराखंडमध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे? तर पहा, पुष्पावती राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंडमध्ये आहे. गोविंद राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा उत्तराखंडमध्ये आहे. राजाजी राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा उत्तराखंडमध्ये आहे. इथं आपला डी ऑप्शन होतो, म्हणजे हे उत्तराखंडमध्ये नाही. नागरहोल राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे? तर हे कर्नाटकमध्ये आहे. कुठे आहे? कर्नाटकमध्ये आहे. तर आपलं उत्तर येणार डी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन सोल्की कोणत्या देशात राबवण्यात आले आहे? तर पहा, ऑपरेशन हे चालू घडामोडीचा प्रश्न आहे 2024. तर पहा, ऑपरेशन सोल्की कोणत्या देशात राबवण्यात आल्यात आहे? कोणत्या देशामध्ये राबवण्यात आले आहे ऑपरेशन सोल्की? ते हे भारत. कुठे? भारत या देशामध्ये राबवण्यात आले आहे ऑपरेशन सोल्की. कशाबद्दल आहे हे? लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी. लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी हे ऑपरेशन सोल्की राबवण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन संकटमोचन कोणत्या देशाच्या हवाई दलाने राबवले आहे? तर पहा, ऑपरेशन संकटमोचन. तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. तर ऑपरेशन संकटमोचन कोणत्या देशाच्या हवाई दलाने राबवले आहे? तर भारत. कोणत्या? भारत या देशाने राबवलेले आहे. तर कशासाठी राबवण्यात आहे संकटमोचन? तर सुदान देशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन संकटमोचन भारतीय हवाई दलाने राबवले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन मदात कोणत्या राज्यात राबवण्यात आले? ऑपरेशन मदात. ऑपरेशन मदात कोणत्या राज्यात राबवण्यात आले? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आले ऑपरेशन मदात? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. तर कुठे? ऑपरेशन मदात हे केरळ राज्यामध्ये. कुठे? केरळ राज्यामध्ये राबवण्यात आले. कशाबद्दल? तर पूरग्रस्त केरळमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी ऑपरेशन मदात सुरू करण्यात आले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रेडिओचा शोध कोणी लावला? रेडिओचा शोध कोणी लावला? तर कोणी लावला? मार्कोनीनं. कोणी? मार्कोनीने रेडिओचा शोध लावला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जागतिक रक्तदान दिन केव्हा असतो? तर केव्हा असतो जागतिक रक्तदान दिन? तर कधी असतो रक्तदान दिवस? जागतिक रक्तदान दिवस 14 जूनला. कधी? 14 जूनला जागतिक रक्तदान दिन असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राज्यपालाचा दयेचा अधिकार कोणत्या कलमात दिली आहे? तर पहा, राज्यपालाला सुद्धा दयेचा अधिकार असतो, पण कोणत्या कलमामध्ये दिली आहे असे विचारले आहे. तर कोणत्या कलमामध्ये दिली आहे राज्यपालाच्या दयेचा अधिकार? तर कलम 161. कशामध्ये दिले आहे? कलम 161 मध्ये राज्यपालाचा दयेचा अधिकार दिले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशाच्या माध्यमातून जाते? तर मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशाच्या माध्यमातून जाते? तर पहा, कोणत्या दोन देशातून? भारत चीन. मॅकमोहन रेषा हे कोणत्या दोन देशाच्या माध्यमातून जाते? भारत चीन या देशाच्या माध्यमातून जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, तुतीकोरीन हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर तुतीकोरीन हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तामिळनाडू. कोणत्या राज्यामध्ये? तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. तुतीकोरीन हे बंदर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, घोडसरी, आसोलमेंढा, सिंदेवाही हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? घोडसरी, आसोलमेंढा, सिंदेवाही हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ते चंद्रपूर. घोडसरी, आसोलमेंढा, सिंदेवाडी हे सरोवर
चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे. गणिताचा प्रश्न घेतला आपला एक शेवटचा प्रश्न. तर पहा, या खूप सोपा प्रश्न आहे. काय म्हणत आहे, श्याम रांगेमध्ये पुढून 8वा आहे. किती आहे, 8वा आहे व मागून 13वा आहे, क्रमांकावर उभा आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत. पहा, एकूण विचारलं. एकूण आले तर काय करायचं, 8वा आणि 13 असं पहिले मांडून घ्यायचं आणि कंस आणि -1. 13 आणि 8 किती होतात, 21 -1 बरोबर 20. एवढं सोपं आहे. म्हणजे एकूण किती मुले आहे, 20 मुले आहे. सोपं आहे. पहा, एक वेळा आणखी सांगतो. काय करायचं, श्याम रांगेमध्ये पुढून 8वा आहे म्हणत आहे, तर 8 मांडून घ्यायचे. मागून 13वा क्रमांक आहे म्हणजे +13 क्रमांकावर उभा आहे. तर रांगेत एकूण विचारलं तर एकूण, पहा एकूण विचारलं तर असं करायचं. म्हणजे 8 + 13 किती होतात, 21 -1 करून द्यायचं. बरोबर किती होतात, 20. म्हणजे आपलं उत्तर आहे एकूण किती मुले होते, तर 20 मुले होते. एवढं सोपं उत्तर आहे. एवढं सोपं प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.